कोणत्याही दिवसाची सुरुवात चांगल्या पद्धतीने करायची असेल तर त्यासाठी रोज लवकर उठणं गरजेचं असतं। तर आज तुमच्यासोबत तोच रुटीन शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्हालाही काम करायला प्रोत्साहन भेटेल। आणि तर सुरुवात करते आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी मिनल आणि तुमच्या सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करते। आणि हो, आजच्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंगचं रुटीन शेअर करणार आहे। म्हणजे सकाळी उठले आणि मुलाचा टिफिन आणि मिस्टरांचा टिफिन बनवायला घेतला। तर सगळ्यात अगोदर भेंडीची भाजी बनवणार होते, त्यामुळे भेंडी छान अशी चिरून ठेवलेली होती। आणि त्यानंतर मग पाणी तापवायला ठेवलं। पाणी एकीकडे उकळी येऊपर्यंत किंवा 4 बर्नरचा गॅस आहे तोपर्यंत पाणी तापवायला ठेवलं, कारण 8 वाजता शार्प दोघं जण उठतात आंघोळीला। तर मी 7:30-7ला उठते आणि माझा अर्धा पाऊण तासात सगळं मॅनेज होऊन जातं। स्वयंपाक तर माझा 15-20 मिनिटात किंवा अर्ध्या तासात होऊनच जातो। आणि बाकीची कामं थोडीशी म्हणजे शिवांशला रेडी करायचं, मिस्टरांचा चहा ठेवायचा, त्याला दूध पाजायचं, त्याचे शूज वगैरे ड्रेस घालायचा, इतकं सगळं करायला मला 9 वाजूनच जातात। तर सगळ्यात आधी उठल्यावरती टिफिन जेव्हा बनवते ना, तर आज मला टिफिनमध्ये भेंडीची भाजी द्यायची होती। तर भेंडी मला ही भरलेली भेंडी द्यायची होती, पण झालं असं की कोथिंबीर संपलेली होती आणि वाटण करण्यासाठी मला लसूण आणि शेंगदाणे आणि कोथिंबीर घ्यायची होती। तर कोथिंबीरीने छान चव येते आणि भरलेली भेंडी खूप छान लागते। पण झालं असं की कोथिंबीर नव्हती, म्हणून मग विचार केला की आता आज आपण बारीक चिरूनच मसाला भेंडी बनवूया। म्हणजे वरतून जसं आपण शेंगदाण्याचं कूट घालतो आणि काळा मसाल्यामध्ये फ्राय करतो, त्याच पद्धतीने मी जिरे मोहरी घातली, कढीपत्ता घातला आणि काळा मसाला घालून छान असं मीठ टाकून फ्राय करून घेतलं। तर एकीकडे छान भेंडीची भाजी परतवून घेतलेली होती। सकाळी ना उठून आपण जर आपल्या घरामध्ये जी काही कामं असताना ती उठून जर आपण न थांबता न थकता जर आपण सुरुवात केली ना, तर आपली ती कामं तर लवकर होतातच, त्याचबरोबर आपल्याला पूर्ण दिवस भेटतो। आणि आज तसाच माझा रुटीन होता। म्हणजे सकाळी जशी 7ला उठले, नॉनस्टॉप मी आज काम करायला घेतलं होतं, न थांबता मला असं लवकर सगळं काम आवरायचं होतं झटपट, कारण माझं आज सगळं काम 12 वाजेपर्यंत आवरून गेलं होतं। तर थोडंसं माझ्याकडे दुर्लक्ष करा, कारण मी आज म्हणजे काहीच मेकअप वगैरे काही केलेला नाही आहे। मी तशीच केस वगैरे बांधून मी व्हिडिओ शूट करत होते। तर मला केस विचरायला वगैरे काहीच टाईम भेटलेलाच नव्हता। मी जे करणार होते ते दुपारूनच करत असते। स्वतःची जी काही स्किन केअर हेअर केअर जी असतं ना, ते मी दुपारीच करत असते, ज्यावेळेस मी निवांत असते। पण सकाळी ही कामं मला आटोपायचीच असतात, कारण दिवस पूर्ण यावरतीच अवलंबून असतो की आपलं घर सकाळी जर स्वच्छ झालं तर पूर्ण दिवस आपला चांगला आणि फ्रेश आनंदी राहतो। जर आपल्या कामाला जर एकदा लांबण लागली तर पूर्ण दिवसही कमी पडतो। कितीही काम करायला बघा, काम रखडले जातात आणि काम बरोबर होत नाही। मग दिवसभर चिडचिड, कामाचा त्रास आणि मुलांचं टेन्शन, तर काय करायचं काही मॅनेजच होत नाही। त्यामुळे मग मी न थांबताना सकाळी अशी कामं करायला घेते। तर एकीकडे छान भेंडीची भाजी दुसऱ्या गॅसवरती ठेवली आणि पाणी तापवायला तर ठेवलेलंच होतं, तर तवासुद्धा ठेवला आणि पोळ्याचं पीठ एकीकडे मळायला घेतलं। तर पोळ्याचं पीठ जितकं लागेल मी तितकंच मळत असते। सकाळी ताजं पोळ्याचं पीठ मळायला घेतलं आणि तर शेंगदाणे भाजलेले होते आणि भाजून वाटण करायची होती, बारीक करून घ्यायची होती। आणि त्यानंतर मग हे शेंगदाणे वरतूनच मी भाजीमध्ये घालत असते। छान लागती भेंडीची भाजी, अशी मसाला भेंडी। आणि तुम्हीसुद्धा अशीच बनवतात का? जेव्हा पण मला घाई वगैरे झालेली असते किंवा जर काही झटपट स्वयंपाक बनवायचा असला तर मी अशीच मसाला भेंडी बनवते, लागते पण खूप छान आणि मुलांनासुद्धा खूप आवडीने खातात। मिस्टरांना काळ्या मसाल्याचीच भेंडी आवडते, त्यांना हिरवी मिरचीची भेंडी जास्त करून आवडत नाही, त्यामुळे मग अशीच मसाला भेंडी मी बनवते। तर आता एकीकडे छान भेंडीची भाजी बनवून झालेली होती। आता पोळ्या करायला घ्यायच्या होत्या आणि पोळ्या करायच्या अगोदर म्हटलं जे काही होतं उरलं सुरलेलं काम तर ते करून घेऊया। एकदा किचनचं काम आटोपलं की मग बाकीची कामं करायला सोपी पडतात।
एकीकडे 2-5 मिनटं छान असं कणिक मळून ठेवलेलं होतं. छान पीठ जेव्हा छान मळलं होतं, जेव्हा छान असं कणिक छान म्हणजे हे झालं, भिजल्यासारखं झालं, त्यानंतर मग छान पोळ्या करायला घेतल्या. खूप छान अशा मस्त पोळ्यासुद्धा फुगल्या आणि नरम देखील पोळ्या येतात माझ्या. तर मी तेल कसं लावते ना, तर आतमध्ये पोळ्या करताना जास्त तेल घालत नाही. वरतूनच मी ते जेव्हा पोळी भाजतो त्यावेळेस तेल लावून घेते. पोळी अगदी नरम आणि जसल्या तशी दिवसभर राहते. तर आता बघा, ओटावरती पोळ्या वगैरे करून झाल्या, भाजीसुद्धा करून झाली होती. तर आता किचन ओटा आवरायला घेतला. किचन ओटा सकाळी सकाळी जे काही किचन ओट्यावरती सांडलेलं वगैरे असतं, पिठाचं म्हणा तेलाचं म्हणा, सगळं असं लोटून दिलं बेसिंगमध्ये आणि ओटा छान असा चकाचक पुसून घेतला. कारण आता मला टिफिन भरायचा होता मुलांचा आणि मिस्टरांचा, त्यामुळे म्हटलं ओटा क्लीन करून घेऊया. कारण अशाच पद्धतीने जर आपण थोडी थोडी कामं करत गेलो ना, तर आपली अगदी 12 वाजेपर्यंत माझं पूर्ण घर चकचक झालेलं होतं. तर असंच तुम्हीसुद्धा माझ्या व्हिडिओज बघून जर म्हणजे तुम्हालासुद्धा माझं काही मोटिवेशनल वाटत असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. किंवा आपण जेव्हा सकाळी सकाळी टाईमपास करतो ना, तर दिवस आपला अगदी म्हणजे मूड ऑफ जातो आणि बिलकुल करमत देखील नाही. त्यामुळे मग काय करते ना, मी सकाळी सकाळी सगळं आवरून घेते. म्हणजे दुपारून आपल्यालासुद्धा टाईम भेटतो, मुलांना देखील आपण टाईम देता येतो. किंवा मग आपल्याला दुपारून काही झोपायचं वगैरे असेल, सकाळी आपल्याला कामामुळे इतकी विश्रांती भेटत नाही, झोप व्यवस्थित होत नाही, तर सकाळची कामं सकाळी आटोपवून आपण दुपारी थोडीशी विश्रांती घेऊ शकतो, थोडा वेळ आराम करू शकतो. तर अशा काही गोष्टी असतात. किंवा मोबाईलची एडिटिंग म्हणा. मला तर आता व्हिडिओ जेव्हापासून मी व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं तेव्हापासून मी दुपारची झोप घेतच नाही. बऱ्याच वेळा झोप येते मला, पण मी कसं आहे ना, झोप मी घेत नाही. कारण एकदा मला व्हिडिओ कंप्लीट करायची असते. मला व्हिडिओला पूर्ण 2 तास लागतात एडिटिंगला, व्हॉईस ओव्हरला, अपलोडिंगला. त्यामुळे मग दुपारची माझी झोप काही होतच नाही आता शक्यतो. तर सवय देखील मोडलेली आहे. मला सकाळी सकाळी जाग पण लवकर येते, मी संध्याकाळी झोपते पण लेट, तरीसुद्धा मी माझी कामं सगळी वेळेतच करते आणि ते करून मुलाचा दुपारून अभ्याससुद्धा करून घेते. तर अशा पद्धतीने माझा हा रोजचा रुटीन आता ठरलेलाच आहे. आणि बऱ्याच ज्या यूट्यूबर्स असतील त्यांची लाईफ सहज अशीच असेल. ज्यांना 2 मुलं असतील त्यांची तर लाईफ अजून स्ट्रगल असते. किंवा सकाळी एखादा मुलगा स्कूलला गेला, छोटा मुलगा असेल तर दुपारून त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तर बरीच स्ट्रगल असतात. 2 मुलं सांभाळूनसुद्धा घर आवरणं, यूट्यूबवर व्हिडिओज बनवणं खूप अवघड असतं. तर माझ्यावरनं स्वतःचा अनुभव मी शेअर करते आहे की मलासुद्धा यूट्यूबवर येऊन आता म्हणजे 1-1.5 वर्ष झालेला आहे. त्यातून मी मधून गॅप घेतलेला होता आणि गॅप घेतल्यामुळे माझं इतकी ग्रोथ म्हणजे जास्त झालेली नाही आहे, पण बऱ्याचपैकी आता माझी ग्रोथ व्हायला लागलेली आहे. आणि मला व्ह्यूज पण बऱ्याचपैकी चांगले येतात. आणि अशाच तुमचा जर सपोर्ट असला तर मी नक्कीच एक दिवस सक्सेस होणार आहे. तुमचा आशीर्वाद आणि मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे माझ्या रोज व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचतील. तर आता व्हिडिओकडे वळते. व्हिडिओकडे असं की आता मला बाथरूममध्ये क्लिनिंग कोणती करायची होती. आज माझं धुणं वगैरे काही नव्हतं. एकच ड्रेस होता माझा स्वतःचा आणि मिस्टरांचा 2 दिवसानंतर एखादा ड्रेस धुवायला निघतो. आणि रोजचं आता इतकं धुणं नव्हतं. कालच मला इतकं धुणं धुतलेलं होतं. मी काल तुम्हाला दाखवलंच. माझं पूर्ण कंबर वगैरे हात दुखायला लागलेलं होतं इतकं धुवून. पण आज मला परत एकदा हे सगळी रुमालं मला धुवून घ्यायची होती कारण खूप मळालेली होती. आणि आठवड्यातून एकदा अशी रुमालं तसं बघायला गेलं तर रोज टॉवेल आपला वॉश केलाच पाहिजे. मला रोज जमत नाही. मुलाचं बघणं, घर सगळं आवरणं, कपडे इतके असतात की धुवायला जमत नाही. त्यामुळे आठवड्यातून एकदा असं रुमालं भिजत घालते. छान गरम पाणी घेते आणि त्यामध्येच रुमालं भिजत घालायचे. निरमा पावडर आणि थोडंसं डेटॉल घालायचं, नाही तर कम्फर्ट घालायचं. आणि अर्धा-पाऊण तास तशीच रुमालं भिजत घातलेली होती. तर अंघोळ आणि बाकीची कामं होईपर्यंत छान असं कपडे रुमालं सगळी छान टॉवेल सगळी भिजत घालायला ठेवली होती. अगदी खळखळून मळ निघतो आणि कितीही टॉवेल खराब असू द्या, आठवड्याभराची जी काही आपल्या केसांची जी काही आपण जे बॉडी पुसतो वगैरे किंवा केस पुसतो त्यामुळे टॉवेल पूर्ण खराब झालेली असतात, वास यायला लागतात घामाचा म्हणा किंवा कुबट वास म्हणा. तर अशी आठवड्यातून एकदा टॉवेलची क्लिनिंग करतच असते, धुवूनच घेत असते. तर आता एकीकडे छान कपडे भिजत घातले आणि म्हटलं चला आता बाकीची काय कामं आहे ना, तर जीच रोजची ठरलेली कामं म्हणजे स्पीकर, TV, फ्रीज हे सगळं पुसून घेतलं. त्याचबरोबर झाडू वगैरे मारून घेतला, फरशी पुसून घेतली, अंथरूण उचलून घेतलं, सोफा कवर नीट करून घेतला आणि किचन काउंटर क्लीन करून घेतला. आणि आता हे जे बेसिंग होतं ना, आता बेसिंगचा एरिया जो आहे ना तो मला क्लीन करायचा होता. तर बेसिंग रोजच्या रोज आपण यूज करतो त्यामुळे थोडंफार पिवळं होतं. पिवळं झाल्यामुळे मग चिकट डाग वगैरे दिसायला लागतात आणि डागांमुळे किंवा
बेसिंग जर आपण वॉश केलं नाही रोजच्या रोज तर लगेचच एक दिवस जरी नाही वॉश केला तर वास यायला लागतो बेसिंगमधनं. तर मला रोज असं पुसायला आवडतं. हँडवॉश घेते थोडासा आणि बेसिंगचं भांडं छान असं रोज पुसून काढते आणि छान असं घासूनसुद्धा घेते. म्हणजे कसं आहे ना, बेसिंगचं भांडं आपलं रोज स्वच्छही राहतं आणि दिसायलासुद्धा स्वच्छ आणि टापटीप दिसतं. माझ्या प्रत्येक घरातल्या एकूण एक कानाकोपरा असा स्वच्छ आणि टापटीप असतो, जेणेकरून मला दिवसभराची जी चिडचिड असते ना ती होत नाही आणि माझं काम देखील लवकर झटपट होतं. तर अजून जर सांगायचं झालं तर यूट्यूबवर सक्सेस होणं म्हणजे खूप अवघड गोष्ट आहे. तर माझ्या मते तरी खूप स्ट्रगल असते आणि स्ट्रगल जरी असला आपल्याला त्या स्ट्रगल असून आपण त्यामध्ये किती प्रामाणिक असेल किंवा आपल्याला स्टार्टिंगला तर व्ह्यूज कमी येण्याचा प्रॉब्लेम असतोच, पण अजूनही मला व्ह्यूज थोडेफार कमी आहेच. जर तुम्ही असाच सपोर्ट केला, तुम्ही सर्वांनी मिळून मला असाच प्रतिसाद दिला तर माझे व्हिडिओज लवकरच ग्रोथ होतील, माझं चॅनल पण व्हायरल होईल आणि तुमच्या आशीर्वादाने माझी जी मेहनत आहे ती तुमच्यामुळे माझी मेहनत सक्सेसफुल होईल. आणि असाच मला सपोर्ट करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा. आणि काय तुम्हाला विचारायचं असेल प्रश्न ते सुद्धा मला कमेंटद्वारे तुम्ही विचारू शकतात. तर बरेच प्रश्न असतात, बऱ्याच कमेंट येतात, पण मला कमेंट पण भरपूर असतात. मी प्रत्येक कमेंटचा रिप्लाय देत असते आणि त्याचबरोबर काही कमेंट्स अशासुद्धा असतात की माझे डेली रुटीन्स बघायला भरपूर आवडतात, त्यामुळे मी डेली रुटीन तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. जे काय माझं रिअल लाईफमध्ये असतं तेच मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असते. तर बोलता बोलता छान असं बेसिंग आणि बेसिंगचा एरिया सगळा स्वच्छ पुसून घेतला. आता माझे टॉवेल्स आणि आंघोळ स्वच्छ झालेली होती. बाथरूम क्लिनिंगसुद्धा आणि टॉयलेट क्लिनिंगसुद्धा स्वच्छ झालेली होती. रोजच्या रोज टॉयलेट बाथरूमसुद्धा क्लीन करते, कारण आपलं टॉयलेट बाथरूमसुद्धा स्वच्छ राहणं गरजेचं आहे. कारण रोज आपण यूज करतो, त्यामुळे आपलं बाथरूममध्ये आपण रोज आंघोळ वगैरे करतो, कपडे धुतो, त्यामुळे सगळं चिकट झालेलं असतं. रोज मी धुवून काढते बेसिंग, बाथरूम आणि टॉयलेट. त्यानंतर आता पुढचं काम हे सगळे टॉयल जे धुवून काढलेले होते तर मस्त छान असे कम्फर्ट आणि डेटॉलमध्ये बुडवून छान असे कडक पिळून घेतले, कारण थोडंसुद्धा बाहेर असं पावसाचंच वातावरण आहे, थोडंच फक्त नॉर्मल असं ऊन पडलेलं होतं, कोमट ऊन होतं. तर संध्याकाळपर्यंत वाऱ्याने कपडे आणि हे जे टॉवेल आहे सुकूनच जातील. वरती कपडे जर बघितले तर पूर्ण बाल्कनी भरलेली होती, पूर्ण चारी दोऱ्या भरलेल्या होत्या, कपडे टाकायला जागा नव्हती. आता हे टॉवेल जे होते ते खालती तिथे दांडीवरती टाकले आणि जवळजवळ 5 ते 6 रुमालं होते, सगळे छान धुवून घेतले आणि खूप फ्रेश वाटायला लागलं होतं. आणि असं घरातली जर कामं आपण टाईमनुसार सकाळी जर केली ना तर आपलं घर तर फ्रेश राहणार आणि आपणसुद्धा आनंदी राहू. दिवसभराची जी काही चिडचिड असते ना ती आपली कामामुळेच होत असते. बऱ्याच बायकांना अशी सवय असते की आपण काम ठेवतो पण दिवसभरामध्ये तेच काम आपल्या डोळ्यापुढे बघून आपल्याला सुचत नाही, त्यामुळे मग आपण आपली कामं टाईम टू टाईम सकाळीच केली पाहिजे. तर आता पुढे बघू शकतात छान असं सगळे कपडे वाळत घातले, घरातली सगळी टोटल कामं करून घेतली. आता छान देवपूजा केली. देवपूजा केल्यावरती अगदी घर अजून प्रसन्न वाटायला लागतं. तर देवपूजा छान झालेली होती. अगरबत्ती छान लावून घेतली, दिवा लावून घेतला, देवाची छान पूजा करून घेतली आणि छान फुलं वाहिली. तर अशा पद्धतीने जेव्हा मी पूजा करते ना तर मला खूप प्रसन्न वाटतं. घरामध्ये देवाची एकदा पूजा झाली ना, अगरबत्ती ज्यावेळेस लावते ना तर घरामध्ये अगदी सुगंध दरवळत असतो. पूजा केल्याने घरामध्ये सुद्धा पॉझिटिव्ह एनर्जी येत असते, जी काही निगेटिव्हिटी असते घराच्या बाहेर जाते. कोणतंही कितीही टेन्शन असू द्या, पूजा करताना कितीही टेन्शन असलं ना तर दूर होऊन जातं. तर अशा पद्धतीने माझीसुद्धा आजची ही पूजा झालेली होती आणि तुमच्यापर्यंत मी आजचा माझा जो काही रुटीन होता तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जे काही रिअल आहे ते रिअल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आय होप तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करा, लाईक करा आणि असाच सपोर्ट असू द्या. तुमच्या सपोर्टमुळेच आत्ता इथपर्यंत मी पोहोचलेली आहे. 1K सबस्क्रायबरसुद्धा माझे कंप्लीट झालेले आहे आणि लवकरच तुमच्या आशीर्वादाने माझा चॅनलसुद्धा लवकरच सक्सेस होणार आहे. तर त्यामुळे मला असाच तुमचा आशीर्वाद असू द्या. खूप खूप सपोर्ट करा, खूप चॅनल माझं शेअर करा, व्हिडिओ शेअर करा आणि असाच सपोर्ट असू द्या सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. आणि आता आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. छान अशी देवपूजा करून झालेली आहे, तर खूप छान प्रसन्न वाटत होतं. तुमच्यापर्यंत ही देवपूजासुद्धा शेअर करत आहे. तुम्हालाही बघून प्रसन्न वाटलं असेल तर नक्कीच लाईक करा आणि भेटते आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. सगळ्यांची काळजी घ्या. असाच माझा सपोर्ट करत राहावा. बाय बाय.